आयोगाची वेबसाईट वेगळी व्यक्ती हँडल करते। सकाळी नाव असतं, बातम्यांमध्ये आलं की संध्याकाळी डिलीट कसं होतं, असं जयंत पाटील यांनी सवाल उपस्थित केलेला आहे। आयोगाच्या बैठकीमध्ये जयंत पाटील प्रचंड आक्रमक झालेले आहेत। आयोगाची वेबसाईट वेगळी व्यक्ती हँडल करते असा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। हा आरोप केवळ वडेट्टीवार यांनी नाही तर जयंत पाटील यांनी सुद्धा केलेला आहे। सकाळी या यादीमध्ये नाव दिसतं आणि संध्याकाळी हे नाव डिलीट झालेलं असतं, असंही यावेळेला गंभीर आरोप जयंत पाटील यांनी केलाय। पुन्हा जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काडेकर यांच्याकडे। वैदेही, ऐकले असेल तुम्ही, जयंत पाटील प्रचंड आक्रमक झालेत आणि गंभीर आरोप त्यांनी केलाय। सकाळी यादीमध्ये नाव असतं आणि संध्याकाळी हे नाव डिलीट कसं काय होतं, असा सवाल जयंत पाटलांनी केलाय। नक्कीच जयंत पाटील यांनी हे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत, कारण यादींसंदर्भातला घोटाळा जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून जयंत पाटील स्वतः स्पष्टपणे व्यक्त करताना बघायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी ते व्यक्तही झालेले आहेत। मात्र आता त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा हाही उपस्थित केलेला आहे की जेव्हा एखादा संशयास्पद नाव जेव्हा यादीमध्ये दिलं जातं आणि त्या संदर्भातली जेव्हा बातमी येते तेव्हा हे नाव कशा पद्धतीनं डिलीट केलं जातं, तेव्हा निवडणूक आयोग तत्परपणे कशी भूमिका घेते, अशा संदर्भातले प्रश्न जे आहेत ते जयंत पाटील यांनी उपस्थित केलेले आहेत। निवडणूक याद्यांमध्ये ज्या पद्धतीची नावं येत आहेत, खरं तर ज्या पद्धतीची विधानं गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय पक्षाचे नेते करताना बघायला मिळत आहेत आणि त्यानंतर निवडणूक आयोग कुठल्याही पद्धतीची ॲक्शन घेतली जात नाही, अशा संदर्भातली नाराजी देखील जयंत पाटील यांनी बोलून दाखवलेली आहे। मात्र जर एखादं नाव जर येत असेल आणि ते नाव जर संशयास्पद असेल आणि त्या संदर्भात आक्षेप जर घेतला असेल तर हे नाव अचानकपणे कसं काय संध्याकाळपर्यंत डिलीट होतं, इतकी तत्पर भूमिका जर निवडणूक आयोग घेत असेल तर या बाकीच्या याद्यांबद्दलची ही तत्परता का दिसून येत नाही, असा देखील सवाल या ठिकाणी जयंत पाटील यांनी उपस्थित केलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।